हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिस टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट अशा मटारच्या पॉकेट पुऱ्या करून घेणार आहोत. थंडीचा सीझन म्हटला की बाजारात खूप मटार येतो आणि मटारची भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो. झटपट अशा मटारच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. या पुऱ्या लहान मुलांना तर खूपच आवडतात. इथे मी 2 वाट्या इतका ताजा मटार घेतलेला आहे. 1 इंच अद्रक रफली चॉप करून घेतलेला आहे. 2 पाकळ्या लसणाच्या मोठ्यावाल्या घेतलेल्या आहेत. 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जिरं आणि थोडीशी बडीशेप घातलेली आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. हे वाटत असताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण पाणी नाही घातलं तर ते दरदरं वाटलं जातं आणि दरदरं वाटलं तर पुरी फुटू शकते. त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून ह्याची स्मूथ अशी पेस्ट करायची आहे. आता ही पेस्ट करून झाली की आपण ही सगळी पेस्ट एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. या पुऱ्यांमध्ये आपण रवा आणि गव्हाचं पीठ वापरणार आहोत. या पुऱ्या मैद्यापासूनही बनवू शकतो, पण मैदा हा अनहेल्दी असतो आणि मुलांच्या टिफिनमध्ये आपण मैदा नेणं कधीही टाळतो. त्याच्यामुळे आज या पुऱ्या आपण रवा आणि गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. इथे माझं मिश्रण चांगलं स्मूथ वाटून झालेलं आहे. आता तुम्ही बघा याचा कलर किती छान आलेला आहे. एकदम मटार ताजा असल्यामुळे याचा कलर खूप सुंदर येतो. आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी इतका रवा आणि 2 वाटी इतका मैदा घालून चांगलं मळून घेणार आहोत. मळण्याआधी त्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा इतकं तेल, मीठ, किचन किंग मसाला एवढं घालून मिश्रण चांगलं मळून घेणार आहोत. मळताना आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल मोहन म्हणून वापरणार आहोत, कारण मोहन घातल्यामुळे पुऱ्या एकदम सॉफ्ट आणि छान बनतात आणि रवा घातल्यामुळे पुऱ्या खुसखुशीत बनतात. चला तर मी पीठ मळून घेते आणि पुढे काय करायचं ते आपण बघूया. इथे मी पीठ अर्धा तास रेस्ट करायला ठेवलं होतं. मळल्यानंतर अर्धा तासानंतर मी त्या पिठातून एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावून ह्याची मोठी चपाती करून घेणार आहे. आणि एका बाजूला मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल चांगलं तापलं की मग आपण त्याच्यामध्ये पुऱ्या तळून घेणार आहोत. इथे चपाती लाटून झाली की मी सुरीच्या साहाय्याने तिला कापून घेणार आहे. कापताना बघा त्याचे कसे पॉकेट सारखे शेप झालेला आहे, म्हणून याला मी पॉकेट पुरी असं नाव दिलेलं आहे. तेल चांगलं गरम करून झालं की आपण त्याच्यामध्ये एक एक पुरी सोडून चांगली तळून घेणार आहे. तेलामध्ये पुरी टाकल्याबरोबरच पुरी कशी छान फुगली ते तुम्ही बघा.
त्याच्यामुळे अशा पद्धतीने चांगले स्टेप फॉलो करत पीठ छान मळून घेतलं तर पुरी एकदम छान अशी फुगून जाते आणि टेस्टीही बनते. आता एक एक करून मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. तेल चांगलं गरम असेल तर झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला पुरी पलटायचीही गरज लागत. पुरी आपोआप पलटली जाते. बघ आता तेल गरम आहे आणि मी दुसरी पुरी तेलामध्ये सोडत आहे. ती आपोआप कशी पलटली जाईल ती बघा. बघितलं, तेल गरम असल्यामुळे पुऱ्या छान अशा मस्त फुगतात, आपोआप पलटल्या जातात आणि झटपटही बनतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर अजून कोणत्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील तेही नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि रेश्माज किचन या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. थँक यू सो मच.